हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेच्या GS3 मधील इंटरनल सिक्युरिटी हा अत्यंत महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणारा विषय आहे. दहशतवाद, नक्षलवाद, सायबर सुरक्षा, सीमा व्यवस्थापन, मनी लॉन्ड्रिंग आणि अंतर्गत सुरक्षतेच्या विविध आव्हानांवर आधारित दरवर्षी आपल्याला प्रश्न विचारले जातात. आजपासून आपण इंटरनल सिक्युरिटी ही पूर्णपणे एक सिरीज चालू करतो, ज्याच्यामध्ये आपण इंटरनल सिक्युरिटी रिलेटेड जे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर त्या सिरीज मधला हा आपला पार्ट 1. यामध्ये आपण याचा सिलेबस, त्याच्या रिलेटेड असणारे वेगवेगळे कन्सेप्ट, या सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर पहिला आपण इंटरनल सिक्युरिटीचा जो काही सिलेबस आहे तो पहिला डिकोड केला पाहिजे. आपल्याला जो काही सिलेबस दिलाय तो सिलेबस फक्त 2 ते 3 लाईन मध्ये, त्याच्यावरून आपण डिकोड केल्यानंतर आपल्याला समजतं याच्यामध्ये टोटल 10 टॉपिक आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर ह्या टॉपिक हा जो स्क्रीन दिसत्या तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घेतला तर बरं होईल. तर पहिला टॉपिक आपला कन्सेप्ट ऑफ इंटरनल सिक्युरिटी, दुसरा चॅलेंजेस रिलेटेड टू जम्मू आणि काश्मीर, त्यानंतर टेररिझम, त्याला आपण नक्षलवाद म्हणतो, त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न स्टेट रिलेटेड त्याचे स्टेट्स कोणते आणि त्याचे चॅलेंजेस कोणते, म्हणजे आपल्याला ईशान्य पूर्वेकडील राज्य बघायचे. त्यानंतर नक्षलिझम, त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग, ऑर्गनाइज्ड क्राईम, सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी, डेव्हलपमेंट अँड एक्स्ट्रीमिझम आणि सोशल मीडिया अँड इट्स चॅलेंजेस. हे 10 टॉपिक आपण डिकोड केल्यानंतर आपल्याला समजतं सिलेबस की हे 10 टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण पहिला टॉपिक जो म्हणजे इंटरनल सिक्युरिटी ची जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण बघणार आहोत. इथून पुढे येणाऱ्या दर लेक्चर मध्ये आपण एक एक टॉपिक करून हे 10च्या 10 टॉपिक आपण कव्हर करू. तर सुरुवात करूया. कन्सेप्ट ऑफ इंटरनल सिक्युरिटी. सर्वात पहिला आपल्याला माहित पाहिजे की इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय. त्याला आपण अंतर्गत सुरक्षता म्हणतो. ह्याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी रेफर्स टू प्रोटेक्शन, पहिला म्हणजे प्रोटेक्शन आणि दुसरा मेंटेनन्स ऑफ द पीस. ठीक आहे, म्हणजे शांतता आणि सुरक्षता व्यवस्थापन करणं कशाच्या आतमध्ये, तर कंट्रीच्या बाउंड्री मध्ये, विदिन द कंट्रीज बाउंड्री. ठीक आहे, जर विचारलं तर इंटरनल सिक्युरिटी डेफिनेशन तुम्ही अशी लिहू शकता. इंटरनल सिक्युरिटी रेफर्स टू प्रोटेक्शन अँड मेंटेनन्स ऑफ द पीस विदिन द कंट्रीज बाउंड्री. आपल्याला कंट्रीच्या बाउंड्रीच्या बाहेरचं काही लेणं देणं नाही, फक्त कंट्रीच्या बाउंड्रीच्या आतमध्ये जे काय चालले त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी रिलेटेड त्याला आपण इंटरनल सिक्युरिटी म्हणणार आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर इंटरनल सिक्युरिटी सेफगार्ड्स ऑफ कोणाकोणाची सेफ्टी बघितली जाते, तर सिटीजन्स, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कशापासून तर फॉरेन थ्रेट्स असतील जेणेकरून टेररिझम असू दे, ऑर्गनाइज्ड क्राईम असू दे आणि इन्सर्जन्सी असू दे, ह्याच्यापासून आपले सिटीजन्स, इन्स्टिट्यूशन, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सर्वांचा बचाव केला पाहिजे. आता आपल्याला इंटरनल सिक्युरिटीचे कंपोनेंट्स बघायचे. कंपोनेंट्स मध्ये पहिला कंपोनेंट होतो लॉ एन्फोर्समेंट. लॉ एन्फोर्समेंट म्हणजे असं की आपल्या सरकारने जो काही कायदा केलाय त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम, तर आपल्याला माहिती आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम पोलीस आणि बाकीचे जे एजन्सी त्या करतात. कशासाठी, तर एखादा क्राईम आहे तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्या कंट्रीच्या आतमध्ये. ठीक आहे, त्यानंतर पुढचा पॉईंट आहे काउंटर टेररिझम. काउंटर टेररिझम म्हणजे काय, असे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायचे जेणेकरून आपला एखादा टेररिस्ट ऍक्ट असेल आपल्या कंट्रीमध्ये होणार असेल त्याच्यापासून आपल्या कंट्रीचा बचाव केला जाईल. पुढचा येतो बॉर्डर कंट्रोल. बॉर्डर कंट्रोल मध्ये काय केलं जातं, तर बॉर्डरचं मॉनिटरिंग टू प्रिव्हेंट एनी काइंड ऑफ द इलिगल ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या देशात मिळून जे काही क्रॉस बॉर्डर टेररिझम होतो किंवा इलिगल ऍक्टिव्हिटीज जसे की ड्रग ट्रॅफिकिंग असू दे, त्यानंतर मनी लॉन्ड्रिंग असू दे, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. पुढचा इंटेलिजन्स गॅदरिंग, म्हणजे वेगवेगळी जी काही इन्फॉर्मेशन असेल जी आपल्याला फ्युचर थ्रेट्स पासून वाचू शकेल अशी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट अगोदरच करतो. ठीक आहे, याच्या रिलेटेड आपण वेगवेगळ्या एजन्सी बघून घेणार आहे. त्यानंतर क्रायसिस मॅनेजमेंट. क्रायसिस मॅनेजमेंट मध्ये अंडर क्रायसिस मॅनेजमेंट वी आर टेकिंग ऑल स्टेप्स टू मेंटेन द ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्रायसिस मॅनेजमेंट करावं लागतं. तर विचारलं तुम्हाला की कंपोनेंट्स ऑफ द इंटरनल सिक्युरिटी, इथं 2 नाहीत, भरपूर आहेत. ठीक आहे, हे 2 चुकून झाले, भरपूर आहेत. पहिला कंपोनेंट लॉ एन्फोर्समेंट, लॉला एन्फोर्समेंट करायचं जेणेकरून क्राईम होता कामा नये. काउंटर टेररिझम रिलेटेड आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे. बॉर्डर कंट्रोल, इलिगल ऍक्टिव्हिटी पासून आपली सुरक्षता ठेवली पाहिजे किंवा मॉनिटरिंग करायचं. इंटेलिजन्स गॅदरिंग, वेगवेगळी इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करायची जेणेकरून फ्युचर थ्रेट्स जे काय असतील, फ्युचर जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यापासून आपला बचाव होऊ शकतो. आणि क्रायसिस मॅनेजमेंट, एखादा क्रायसिस झाला तर त्याला कसं मॅनेज करायचं, हे सगळं आपला इंटरनल सिक्युरिटीचा पार्ट. आता इंटरनल सिक्युरिटी मध्ये ज्या काही एजन्सी काम करतात त्या एजन्सीचा आपण 3 विभागामध्ये डिव्हिजन करतो. पहिली एजन्सी असते, जे एजन्सी वेगवेगळ्या असतात पण पहिला डिव्हिजन आपण करतो इंटेलिजन्स एजन्सी. आता इंटेलिजन्स एजन्सीलाच आपण प्रिव्हेंटिव्ह एजन्सी म्हणतो. तुम्ही वेगवेगळ्या मूवी मध्ये वगैरे बघितलं असेल, सध्या एक मूवी होऊन गेली धुरंधर वगैरे, त्याच्यामध्ये बघितलं असतं की तिकडून आपल्या भारतामध्ये इंटेल पाठवलं जातात की हा फ्युचर आपला दुसऱ्यांचा प्लॅन आहे किंवा दहशतवाद्यांचा हा प्लॅन आहे. तर असेच
इंटेलिजन्स गोळा करून आपल्या कंट्रीला प्रोव्हाइड करणं, जेणेकरून आपल्याला फ्युचर थ्रेट्स पासून आपला बचाव होऊ शकतो किंवा आपण त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या करू शकतो. हा झाला इंटेलिजन्स एजन्सी. त्यानंतर पुढचा येतो सिक्युरिटी एजन्सी. सिक्युरिटी एजन्सी म्हणजे सिक्युरिटीचं काम करणं. आणि त्याच्यानंतर फायनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी. इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीला सिक्युरिटी एजन्सी म्हटलं जातं. लक्षात ठेवा, इंटेलिजन्स एजन्सी ही एखादा धोका व्हायच्या अगोदर आपल्याला माहिती द्यायचं काम करते आणि इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी हा एखादा धोका किंवा एखादी घटना झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला उपाययोजना काय आहेत त्या उपाययोजना करायचं काम इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी करते. तर ह्या झाल्या तीन प्रकारच्या एजन्सीच्या तीन प्रकार असतात. आता याच्यामध्ये कोणकोणत्या एजन्सी येणार आहेत ते आपण एजन्सीज बघू. जसं की इंटेलिजन्स एजन्सी मध्ये आपल्याला पहिली एजन्सी पाहायला मिळते ती म्हणजे आयबी. सर्वांना माहित असेल इंटेलिजन्स ब्युरो, वेगवेगळ्या इंटेलिजन्स गोळा करून देणे. ह्याच्यावरती बरेचसे आपल्या मूवीज वगैरे निघाले त्यामुळे सर्वांना माहिती आहे आयबी. त्यानंतर रॉ. ठीक आहे, रॉ. आता आयबी कशाच्या अंडर काम करते तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या. ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मिलिटरी एजन्सीज असतात, पार्लमेंटरी एजन्सीज असतात. त्यानंतर लोकल इंटेलिजन्स जसे की पोलीस वगैरे हे ग्राउंड लेवलला पण काम करत असतात. ह्या झाल्या इंटेलिजन्स एजन्सीज. पुढचा आपल्याला प्रकार बघायचा होता सिक्युरिटी एजन्सीचा. यातला आपल्याला दुसरा सिक्युरिटी एजन्सीज कोणकोणत्या येतात तर सेंटरच्या आणि स्टेटच्या वेगवेगळ्या असतात. सेंटरमध्ये पहिला मेन पार्ट येतो मिलिटरी, ज्याच्यामध्ये आर्मी आली, एअरफोर्स आली, नेव्ही आली. ठीक आहे, हे सिक्युरिटीचं काम करणार आहे. तसं स्टेटमध्ये कोण असतात आपले पोलीस असतात, एसआरपीएफ असतात आणि होमगार्ड्स. ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंटरी फोर्सेस मध्ये कोण येतं सीआरपीएफ. सर्वांना माहिती आहे की लॉ अँड ऑर्डर काम करायचं, मेंटेन करायचं यांचं काम आहे. सीआयएसएफ इंडस्ट्रियल सिक्युरिटी, आयटीबीपी इंडो चायना बॉर्डर, एसएसबी इंडो नेपाळ भूतान बॉर्डर आणि बीएसएफ हे पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमार ह्या बॉर्डर रिलेटेड आपली सिक्युरिटीचं काम करतात. बाकी पण सिक्युरिटीच्या एजन्सी आहेत. अदर एजन्सी कोणत्या कोणत्या येतात तर रॅपिड ऍक्शन फोर्स असतील, त्यानंतर रॅपिड प्रोटेक्शन फोर्स, एसपीजी जे की प्राईम मिनिस्टरच्या सिक्युरिटीचं काम करतात, आणि एनएसजी. ह्या महत्वाच्या आपल्या सिक्युरिटीच्या एजन्सी झाल्या. एजन्सी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, कारण का जेव्हा आपण लॉंग आन्सर लिहिणार आहे तर आपल्याला चुकून इकडे तिकडे एजन्सीचं नाव होतं कामा नये, कारण का आपल्याला बेसिक गोष्टी माहित पाहिजेत की इंटेलिजन्स एजन्सी कोणत्या आहेत, सिक्युरिटी एजन्सी कोणत्या आहेत. ठीक आहे, तर आन्सर रायटिंगच्या वेळी आपण बघून घेऊया सर्व. त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, एखादी घटना झाल्यानंतर ती घटना इन्व्हेस्टिगेट करणं. त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या एजन्सी असतात, सेंटरच्या वेगळ्या आणि स्टेटच्या वेगळ्या. सेंटरच्या कोणत्या असतात तर नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, ज्याला आपण एनआयए म्हणतो, न्यूज मध्ये कायम नाव असते. त्यानंतर एन्फोर्समेंट डायरेक्टर, ह्याला आपण ईडी म्हणतो. त्यानंतर सीबीआय आणि एनसीबी. एनसीबीचं काय काम असतं तर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, म्हणजे ड्रग ट्रॅफिकिंग रिलेटेड यांचं काम असतं. ठीक आहे. पुढचा स्टेट मध्ये कोण असतं तर पोलीस, सीआयडी, सीबीसीआयडी आणि एसआयटी. पण एवढं लक्षात ठेवायचं एसआयटी परमनंट नसते. एखादी घटना झाल्यानंतर स्पेशल त्याच्या रिलेटेड एसआयटीची मागणी केली जाते. ती एसआयटी आपण आता न्यूज मध्ये काय महाराष्ट्रामध्ये तर दर एखादी घटना झाल्यानंतर त्याच्यावरती एसआयटी तयार केली जाते, ती म्हणजे एसआयटी. आता इंटरनल सिक्युरिटीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रेझेंट येण्याचे कारण काय काय ते आपल्याला कारण बघायचे. पहिला म्हणजे इंटरव्हेन्शन्स ऑफ फॉरेन करन्सीज. फॉरेन कंट्रीज म्हणजे बाहेरचे जे देश आहेत ते आपल्या देशाच्या इंटरनल मॅटर मध्ये इंटरव्हेन्शन करतात. जसं की त्याच्यामध्ये दोन प्रकार पडू शकतो. पहिला बाय स्टेट ऍक्टर्स, म्हणजे डायरेक्ट फॉरेन कंट्री. जसं की पाकिस्तान डायरेक्ट आपल्या विरोधात काय करत असेल तर त्याला आपण म्हणणार आहे बाय स्टेट ऍक्टर्स. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ऑफ द फॉरेन कंट्री. एखादी कंट्री डायरेक्ट, पाकिस्तान असू दे, चायना असू दे, डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आपल्यामध्ये घेते. ठीक आहे. पण कधी कधी तुम्ही ऐकलं असेल की पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये एखादा दहशतवादी हमला झाला तर पाकिस्तान हात वरती करते, ते मग आमचा काही संबंध नाही. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये त्यांचा संबंध असतो, म्हणजे ह्याला आपण म्हणणार आहे बाय नॉन स्टेट ऍक्टर्स. म्हणजे ह्याच्यामध्ये वेगवेगळे टेररिस्ट ग्रुप येतात. ठीक आहे. हे कोणाच्या देशाचे असतील पण आणि नसतील पण. ठीक आहे. पण हे कोणाच्या देश म्हणत नाही की हे आम्ही केलं. ठीक आहे. पहिलं कळलं की फॉरेन कंट्री आपल्यामध्ये इंटरव्हेन्शन करतात, त्यांना आपल्याला एक कॉमन म्हणजे इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम तयार होतात. त्याच्यामध्ये डायरेक्ट कंट्री इन्व्हॉल्व असू शकते किंवा डायरेक्ट कंट्री इन्व्हॉल्व नसू शकते. त्याच्यामध्ये टेररिस्ट ग्रुप असतात, त्याला आपण एलईटी म्हणतो. आता हे जेईएम हे वेगवेगळे हे आहेत, टेररिस्ट ग्रुप आहेत. आता हे जेई म्हणजे जैश ए मोहम्मद, ते मध्ये आता नाव होतं आपल्या मला वाटते मध्ये एक अटॅक झाला, त्याच्यामध्ये ह्या जैश ए मोहम्मदचं नाव होतं आणि एचएम. ठीक आहे. हे मी शॉर्ट फॉर्म मध्ये फक्त नावं टाकले ते. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपला काय होता तर बॉर्डर डिस्प्यूट्स विथ द नेबरिंग नेशन्स. आता नेबरिंग नेशन्स रिलेटेड बॉर्डर डिस्प्यूट असल्यामुळे आपली इंटरनल सिक्युरिटीचा प्रॉब्लेम यायला लागले. त्यानंतर पोरस अँड ओपन बॉर्डरी. ठीक आहे. हे आपण बघणार आहे. पोरस अँड ओपन बॉर्डरी, म्यानमार रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे किंवा बांगलादेश रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे सर्व आपण बघणार आहे. बांगलादेशमध्ये आपल्याला इलिगल मायग्रेशन व्हायला चालू होते. त्यानंतर म्यानमारमध्ये सेम तसंच होते. आताच आपल्या म्हणजे कंट्रीने काय काय नवीन चालू केले की फेन्सिंग करायला चालू केलं, म्हणजे बॉर्डर तारा बिरा टाकायला चालू केलं, पण अगोदर अजून पण नाही. ठीक आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी पाहायला मिळतात, म्हणजे पोरस आपल्याला मिळते. त्यानंतर पुअर इकॉनॉमिक कंडिशन्स इन द नेबरिंग कंट्रीज. आता कधी कधी आपला शेजारी चांगला श्रीमंत असलेलं कधी पण चांगलं,
कारण का प्रॉब्लेम असा आहे किती गरीब असल्यामुळे पुअर इकॉनॉमिक कंडिशन बांगलादेश मधून माणसं आपल्या इथे काय येते ते कारण का त्यांच्या तिथं खायची प्यायची वांदी येते ठीक आहे त्यामुळे ती लोक आपल्या भारतामध्ये मायग्रेशन करते त्यानंतर ट्रेड वॉर ठीक आहे त्यानंतर इंटरनॅशनल टेररिझम त्यानंतर ऍडव्हर्स जिओग्राफिक रिजन्स त्यानंतर हाय लेवल ऑफ द रिजनल इनइक्वेलिटी इन इंडिया आता हे जे मी वरचं सांगितलं का नाही तुम्हाला नेबरिंग नेशन बिशन हे आपले बाहेरचे ऍडव्हर्स झाले आता इथं कोणतं आले हाय लेवल ऑफ रिजनल इनइक्वेलिटी इन इंडिया आता इंटरनल सिक्युरिटीचा हा रिजनल इनइक्वेलिटी का सांगितली इन इंडिया मधला तर तुम्ही बघितला असेल जे नक्षलवादी एरिया आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून डेव्हलपमेंट पाहायला मिळत नाही ठीक आहे मग त्यांना असं वाटतं की आपणाला काहीतरी पाठीमागे टाकले किंवा गव्हर्नमेंट आमच्या मागण्या पूर्ण करत नाही मग ते ना काय म्हणतात लिगली न जाता ते डायरेक्ट म्हणजे आपल्याला काय म्हणतात त्याला हत्यार वगैरे याचा युज करूनच काम करून त्यांचं करायला बघतात त्याला आपण हा प्रॉब्लेम म्हणू शकतो ऑर्गनाइज क्राईम मध्ये ड्रग ट्रॅफिकिंग वगैरे वगैरे सगळ्या या गोष्टी आपल्याला बघणार आहे त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम काय तर लॅक ऑफ कोऑर्डिनेशन बिटवीन हे स्पेलिंग मिस्टेक झालं बिटवीन इंटेलिजन्स अँड सिक्युरिटी फोर्सेस इंटेलिजन्स आता त्या पिक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल की इंटरनल इंटेलिजन्सची माहिती पोहोचेपर्यंत सिक्युरिटी फोर्सेस यांनी ते अंमलात आणीपर्यंत प्रॉब्लेम तो घटना घडून गेलेल्या असते ठीक आहे तर या गोष्टी आहेत पहिला म्हणजे इंटरव्हेन्शन बाय फॉरेन करन्सी साधा साधा प्रश्न विचारला कॉमन कॉजेस बिहाइंड द इंटरनल सिक्युरिटी इन इंडिया लगेच टाकायचं इंटरनल इंटरव्हेन्शन ऑफ द फॉरेन करन्सी फॉरेन कंट्रीज ज्याच्यामध्ये तुम्ही बाय स्टेट ऍक्टर्स नॉन स्टेट ऍक्टर्स टाकू शकता इंटरनल बॉर्डर डिस्प्युट्स विथ द नेबरिंग कंट्रीज त्याच्यामध्ये पाकिस्तान बांगलादेश वगैरे ह्याचं नाव टाका चायना टाका त्यानंतर पोरस अँड ओपन बाउंड्रीज ज्याच्यामध्ये तुम्ही बांगलादेशचं टाकू शकता म्यानमारचं टाकू शकता त्यानंतर पुअर इकॉनॉमिक कंडिशन्स आता तरी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम्स तयार करायला आले जसं की नेपाळमध्ये आपल्याला जेनझेडचा प्रोटेस्ट पाहायला मिळतोय पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कंडिशन तशी बेकार आहे त्यानंतर आता त्या बांगलादेशमध्ये त्यांचं प्राईम मिनिस्टर त्या हसीना शेख होत्या त्या गेल्या आता नवीन कोण आल्यात ठीक आहे त्यांच्यामध्ये नवीन प्रॉब्लेम आलेले त्यामुळे आसपास आता जे वातावरण आहे ते वातावरण एकदम क्रिटिकल असल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम जास्त फेस करावे लागतात ठीक आहे त्यानंतर हे झाले आपले कॉमन कॉजेस ठीक आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण एवढ्याच गोष्टी बघणार होतो तर आपला जो पहिला पॉईंट होता कन्सेप्ट रिलेटेड इंटरनल सिक्युरिटी हा आपण सर्व कव्हर केलेला आहे ठीक आहे पुढच्या लेक्चर मध्ये आपण चॅलेंजेस रिलेटेड जम्मू काश्मीर बघणार आहे त्यामध्ये आपण जम्मू काश्मीरचे वेगवेगळे डिव्हिजन्स ठीक आहे म्हणजे जे टोटल 10 डिव्हिजन्स येतात ते जम्मू रिजन कारगिल रिजन लडाख रिजन सियाचीन अक्साई चीन त्यानंतर सरगम रिजन ठीक आहे बल्टिस्तान रिजन किंवा गिलगिट किंवा पीओके वगैरे आपण सगळे बघणार आहे त्यानंतर वेगवेगळ्या कॉन्ट्रोवर्सीज काय त्यानंतर भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या जम्मू काश्मीर रिलेटेड जो काय प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय झाला पाकिस्तानच्या मागण्या काय आहेत भारताच्या मागण्या काय आहेत युएन मध्ये काय झालं किंवा ते जे काही इश्यू आहेत किंवा इश्यूज रिलेटेड काश्मीरी पंडिट्स हे आपण सर्व गोष्टी बघणार आहेत तर आजच्या लेक्चरचा मोटिव्ह एवढाच होता की आपल्याला जी सुरुवात करते ती सुरुवात बघून घ्या कन्सेप्ट ऑफ इंटरनल सिक्युरिटी ज्याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय त्यानंतर इंटरनल सिक्युरिटीचे वेगवेगळे कंपोनेंट्स आहेत लॉ एन्फोर्समेंट त्यानंतर काउंटर टेररिझम बॉर्डर कंट्रोल इंटेलिजन्स गॅदरिंग क्रायसिस मॅनेजमेंट त्यानंतर 3 टाईपचे एजन्सी असतात इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह काम करत ते अगोदरच आपल्याला माहिती आणून देते सिक्युरिटी आपल्याला सिक्युरिटी द्यायचं काम करते इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी ही क्युरेटिव्ह असते एखादी घटना झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती काम करते 3 टाईपच्या एजन्सी आणि त्याच्या रिलेटेड ज्या ज्या कोणत्या सब एजन्सी असतील त्या आपण बघितल्या त्यानंतर कॉमन कॉजेस आताच्या प्रेझेंट मध्ये कोणकोणते हे टोटल 10 कॉजेस आहेत एवढे जरी तुम्ही कॉमन कॉजेस मध्ये लिहिलं आता परीक्षेला तुम्हाला असं लिहून चालणार नाही तर तुम्ही पॉईंट वाईज करावे लागतील की इंटरव्हेन्शन ऑफ द फॉरेन करन्सीज अँड फॉरेन कंट्रीज आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल किंवा बॉर्डर डिस्प्युट्स विथ नेबरिंग रिलेशन फक्त मुद्दे टाकायचे आता मी फक्त हे एक्सप्लेन करतोय पुढच्या लेक्चर मध्ये आपण एक 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 टॉपिक कव्हर करू टोटल 10 ते 15 लेक्चर मध्ये तुमचा इंटरनल सिक्युरिटी पूर्णपणे एकदम पेड कोर्स पेक्षा चांगल्या पद्धतीने कव्हर केला जाईल तर व्हिडिओ आपण इथे स्टॉप करू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी क्षितिज आयस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू